बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर. माडगूळकरांना सरकारी नोकरी मिळाली आणि ते ठिकाण होते बनगरवाडी. माडगूळकरांनी बनगरवाडीला जाण्याची तयारी सुरू केली. तयारी म्हणजे काय तर 2 शर्ट, 2 विजारी, 2 टोप्या हे एका कापडी पिशवीत भरले. एका कापडात आईने 2 भाकरी बांधून दिल्या व मास्तरांनी ते सर्व घेऊन बनगरवाडीचा रस्ता धरला. बनगरवाडी खूप दूर डोंगराच्या कुशीत वसलेली वाडी. लाल मातीचा, दगडांचा, पायवाटेचा रस्ता. चालता चालता घामाने अंग भिजून गेले. वाटेत कोठेही पाण्याची सोय नाही. झाडाखाली सावलीत बसावे, थोडी विश्रांती घेऊन परत चालावे असे करत करत मास्तर एकदाचे बनगरवाडीत पोहोचले. बनगरवाडी म्हणजे 20-25 घरांची वसाहत होती. तो काळ होता 1955 सालचा. गरिबीचे साम्राज्य सर्वत्र पसरले होते. खेडीपाडी पोटासाठी धडपडत होती. लोकांना पोट भरण्यासाठी काम करावे लागायचे व आपल्या कामाला हातभार लावण्यासाठी मुलांची गरज त्यांना वाटायची. मुलांना जन्म द्यायचा तो आपल्याला कामाला घरचेच लोक मिळतील या एकाच हेतूने. असा तो काळ होता. दारिद्र्य, रोगराई, नैसर्गिक आपत्ती यात मुलांचे मृत्यूचे प्रमाण जास्त. त्यामुळे 4-5 मुलांचा गोपालकाळा असायचाच. सर्वांचा एकमेव व्यवसाय म्हणजे मेंढीपालन. दिवसभर डोंगरावर मेंढ्यांच्या मागून फिरावे व थकून भागून सायंकाळी घरी परतावे. अशा या वाडीत मास्तर येऊन पडले होते. मास्तरांना त्या वाडीत सर्वत्र प्रथम दिसली ती लाल माती. दगडमातीची पालापाचोळ्याची घरे, 1-2 दुकाने, पारावर वडाचे झाड व त्याच्या भोवती दगडांचा भला मोठा पार. मास्तरांना त्या पारावर बसलेले मळक्या फाटक्या कपड्यातले 2-4 तरुण दिसले. ते मास्तरांना पाहून हा कोण पाहुणा आला अशा नजरेने पाहत होते. तेवढ्यात तेथे एक वृद्ध व्यक्ती आला. तो वृद्ध म्हणाला, "कोण गा तू?" मास्तर म्हणाले, "मला नोकरी मिळाली आहे व तुमचे गाव माझ्याकडे आले आहे." तो म्हणाला, "अरे बाबा, इथं प्यायला पाणी व खायला अन्न नाही व तुला शाळेचं पडलं होय? जा बाबा जा, तू आणि इथं सुकून जाऊ नको." माडगूळकर भयभीत झाले. आता काय करायचे? परत कसे जावे? तेवढ्यात एक वृद्ध व्यक्ती आला. डोक्याला मळलेला पटका, गुडघ्यापर्यंत फाटके धोतर, हातात काठी. सावळ्या रंगाच्या त्या वृद्धाच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्याच्या वयाचा अंदाज देत होत्या. पण त्या सुरतुकलेल्या चेहऱ्यावरील 2 डोळे मात्र आशावादी होते. तो वृद्ध व्यक्ती पारावर येऊन बसला व म्हणाला, "समोर ती चावडी हाय, तिथंच शाळा भरत होती. पण तो मास्तर गेला सोडून, तेव्हापासनं ती शाळा बंद आहे." तो त्या बनगरवाडीचा प्रमुख व्यक्ती म्हणजे कारभारी होता. त्याचा मेंढपाळाचा व्यवसाय होता. तसे पाहिले तर बनगरवाडीला धनगरवाडीच म्हणावे एवढे लोक मेंढपाळ होते. आल्यापासून मास्तर गोंधळून गेले होते ते आता चावडीच्या खोल्या पाहून जरा हायसे झाले. खोल्यात कुबट वास येत होता. पालापाचोळा व मातीचा थर साचला होता. मास्तरांनी ते स्वच्छ केले. आता हेच मास्तरांचे घर होते व ती शाळा होती. सकाळपासून शांत असलेले गाव सायंकाळी जागे झाले. डोंगरावरून माणसांचे, मेंढ्यांचे लोंढे येऊ लागले. घरात चुली पेटल्या. गुळपाण्याचा वास पसरला. सर्वत्र लगबग झाली. दिवसभर मास्तर स्वच्छता करून थकले होते. ते चांदण्याच्या उजेडात बाहेर आले. समोर मारुतीचे मंदिर होते. तेथे कुणीतरी दिवा पेटवला होता. तेथेच भाकरी खावी हाच मास्तरांचा विचार होता. तेवढ्यात कारभारी आला. त्याने शेळीचे दूध आणले होते. एका व्यक्तीने दिवा आणून दिला. त्या दिवशी गावातील दिवसभर काम करून थकलेले चेहरे मास्तर गावात आला आहे म्हणून चावडीभोवती गोळा झाले. कोणी बोलले, "मास्तर, शाळेत पाठवायला पोरं कुठं आहेत?" कोणी बोललं, "होय मास्तर, पोरांना मेंढ्यांच्या मागं धाडावं लागतंया." कोणी बोललं, "मास्तर, पोरांना कामाला लावावं लागतंया." तेवढ्यात कारभारी बोलला, "अरे काय बोलता तुम्ही? पोरं दिवसभर डोंगरावर फिरत्यात, मग साळत धाडायला काय होतंया?" तर एक व्यक्ती बोलला, "त्यांच्या पोटाला काय घालायचं कारभारी? पोरं रानमेवा खात्यात, लाकडं गोळा करतात, तेवढाच हातभार होतोया." कारभारी बोलला, "अरे सरकारनं शाळा दिली, मास्तर दिला, आपलं आयुष्य सरलं आता. ही पुढची पिढी तरी शिकू द्या." गावात सर्वच लोक गरीब होते. 1-2 थोडे पैसेवाले होते, पण तेही पोट भरण्यापुरतेच.
राग, द्वेष, हिंसा, व्यसन यात तरुणाई अडकली होती. हाताला कामे नव्हती. शिकार करणे नाहीतर तालुक्याला जाऊन कामे शोधणे एवढेच उरले होते. मास्तरांना या लोकांना आपले करायचे होते. सांभाळून राहायचे होते. दुसऱ्या दिवशी मास्तरांनी भांडी गोळा केली, चूल केली व आपल्या जेवणाची सोय केली. मास्तरांना कोणी कधी दूध आणून देई तर कधी कोणी डोंगरावरील भाजीपाला. मास्तर आता तेथे रुळू लागले. अत्यंत दयनीय अवस्थेत चेहऱ्यावर हसू ठेवून जगणारे लोक मास्तरांनी बनगरवाडीत पाहिले. शाळेचा श्रीगणेशा झाला. 4 पोरे आली. फळ्यावर घ भ न ची सुरुवात झाली. पोरे घरातून झोपेतून उठावे व शाळेत यावे अशीच अस्वच्छ येत. स्वच्छतेसाठी पाठवले तर परत कोणी यायचेच नाही. अशी बनगरवाडीची शाळा सुरू झाली. बनगरवाडीच्या मुलांना मेंढपाळांच्या मागे दिवसभर डोंगरावर फिरण्याची सवय असल्याने एका वर्गात एका खोलीत 2 तास स्थिर बसणे कठीण झाले. मुलांना खाणीवर अंघोळ करणे, झाडावर चढणे, कुत्र्यांच्या मागे धावणे किंवा डोंगरभर फिरणे हे छंद असल्याने त्यांना शाळेची गोडी लावणे ही मास्तरांची तारेवरची कसरतच होती. बनगरवाडीत मेंढपाळ दिवसभर डोंगरावर मेंढ्या राखत. स्त्रियांना लोकरीचे सूत कातण्याचे काम करावे लागे. स्त्रियांना पाण्यासाठी दूरवर जावे लागे. एवढे कष्ट करूनही हे लोक तजेलदार होते. मुळातच काटक असणारे मेंढपाळ कोणत्याही कष्टाला कधी नाही म्हणत नसत. शाळा आता रोजच भरू लागली. मुले वाढू लागली. मुलांना शिकण्याबरोबरच स्वच्छतेचे महत्त्व मास्तर सांगू लागले. केस कापणे, नखे काढणे, अंघोळ करणे इत्यादी विचार मास्तर मुलांवर बिंबवण्याचा प्रयत्न करत होते. पण हा बदल लगेच होणार नव्हता. मास्तरांना मात्र सातत्याने चांगले विचार रुजवायचे होते व हा प्रवास असाच सुरू होता. वर्गातील सदा नावाचा मुलगा माडगुळकरांचा आवडता विद्यार्थी झाला. सदा हुशार होता. त्याला शिकायचे होते. तो मास्तरांना प्रश्न विचारायचा. अभ्यास पूर्ण करूनच घरी जायचा. त्याला 7वी पर्यंत शिकायचे होते. मास्तरांना वाटायचं सदाचा बाप पुढे सदाला शिकवेल का? कारण त्या गावात कामाला, उद्योगधंद्याला महत्त्व होतं. कामधंदा करून पोट भरावं, पुस्तक वाचावी ती सावकारांच्या पोरानं, असंच त्यांचं मत होतं. त्या लोकांचा विचार करता ते योग्यच होतं. कारण त्यांचा पोटाचाच प्रश्न मोठा होता. सदावर मास्तरांचा जीव बसला होता. त्याला ते शिकवण्यासाठी धडपडत होते. तो न चुकता शाळेत यायचा. सदा मास्तरांना शाळेत येताना रानमेवा घेऊन यायचा. तो कधी मेंढ्या घेऊन गेलाच तर रात्रीचा येऊन मास्तरांकडे दिव्याखाली अभ्यास करायचा. मास्तरांना बनगरवाडीचा व त्या लोकांचा लळा लागला होता. लोकांनाही मास्तर म्हणजे सर्व प्रश्नांचे उत्तरच वाटत होते. त्या गावचा न्यायनिवाडा असो, कोणता निर्णय असो, तो मास्तरांनीच करावा. चोरी झाली, कोणी फसवणूक केली तरी मास्तरांनीच न्याय करावा. बनगरवाडीसाठी न्यायाधीश, कलेक्टर, पोलीस पाटील सर्व काही मास्तरच होते. एकदा कारभाऱ्याजवळ मास्तरांनी गावात तालीम बांधण्याचा प्रस्ताव ठेवला. पोरांना व्यायामाची सवय लागेल, गावचे सांस्कृतिक साहित्य तेथे ठेवता येईल व मुलांना शिकवण्यासाठी शाळाही होईल, असे मास्तरांचे म्हणणे होते. कारभारी थोडा विचार करून हसला व म्हणाला, चांगला विचार आहे मास्तर. मग तालीम बांधण्यासाठी सर्वांसमोर मदतीचा हात मागितला आणि गावात एकच लगबग सुरू झाली. कोणी लाकूड द्यावे, कोणी विटा पाडाव्या तर कोणी माती आणून टाकावी, कोणी खाणीतून दगड काढावेत, कोणाची बैलगाडी, कोणाच्या कावडी. प्रत्येक घराघरातून मदत आली. कोणी हौसेने, कोणी भांडून तर कोणाला धाक दाखवून मदत मिळाली. पण तालीम बांधून पूर्ण झाली. तालमीच्या उद्घाटनाला राजाला आणायचे ठरले. बनगरवाडीत राजा येणार याचे लोकांना मोठे कौतुक वाटले. मुठभर मांस प्रत्येकाच्या अंगावर चढले. गाव स्वच्छता सुरू झाली. वेशीवर आंब्याचे तोरण बांधले. फुलापानांनी मारुतीचे मंदिर सजले. राजा येणार त्या दिवशी सर्व गावच सजला होता. बायका पोरांनी नवे कपडे घातले, वृद्धांनी फेटे बांधले, तरुणांनी लेझिमाचा ताल धरला. सर्वजण राजाच्या स्वागतासाठी वेशीवर आले. मोठ्या हौसेने राजाचे स्वागत झाले. त्यांच्या रीतीप्रमाणे नारळ व 1 रुपया देऊन राजाला कारभाऱ्याने नमस्कार केला. राजाला गावातील बदल पाहून आनंद झाला. राजाकडून तालमीसाठी थोडा धनलाभ देखील झाला. त्या दिवशी संपूर्ण गाव पोटभर जेवला होता.
मास्तरांना तो दिवस काळजात लपवून ठेवावासा वाटला, कारण तेथे गेल्यापासून प्रथमच त्यांना सर्वांना असं सुखात पाहण्याचा योग आला होता. मास्तरांनी गावात बदल केला म्हणून कारभारी भारीच खुश होता. दिवस जात होते, शाळेची वाढ होत होती. आता जिल्ह्यावरून शाळा तपासणी होऊ लागली. मास्तरांना मुले आली किंवा नाही तरी पट दाखवावा लागतच होता, कारण आता शाळा बंद करायची नाही हे त्यांचे ध्येय होते. पावसाळा आला व बनगरवाडीचे रूपच पालटले. पालापाचोळ्यांनी शेकरलेली घरे पाझरू लागली. घराघरात ओल आली. म्हातारे लोक, लहान मुले आजारी पडू लागली. पण तशाही अवस्थेत शाळा सुरू राहिली. मुलांची संख्या कमी झाली. वरून अनेकदा शाळा बंद करण्याची पत्रे आली, पण माडगूळकरांनी त्याला तोंड देत शाळा सुरूच ठेवली. काही वर्षे मास्तरांचा शाळा टिकवण्याचा हट्ट माणसांपुढे टिकला, पण निसर्गापुढे कसा टिकणार होता? आणि एक वर्षी नैसर्गिक आपत्ती आली. सर्वत्र दुष्काळ पडला. पाण्यावाचून जनावरे मरू लागली. लोकांची पाण्यासाठी तडफड सुरू झाली. धान्य नाही, पाणी नाही, पैसा नाही. जगायचं कसं हाच एक प्रश्न उभा राहिला. गावेच्या गावे ओस पडू लागली. लोकांचे स्थलांतर सुरू झाले. मास्तरांना वरून शाळा बंद करण्याचे सांगण्यात आले. तालुक्याच्या ठिकाणी त्यांना काम देण्यात आले होते. मास्तरांना फार दुःख झाले. ते कारभाऱ्याकडे गेले. त्यांना बोलण्याचे धाडस होईना. तेव्हा कारभारीच म्हणाला, "मास्तर, आता तुम्ही जावा. आता कसली शाळा आणि कसली तालीम. आता देवच कोपला तर तुम्ही आम्ही काय करणार?" मास्तरांनी आवंढा गिळला. त्यांनी कारभाऱ्याच्या पायाला स्पर्श केला व काही न बोलता, मागे न पाहता शाळेकडे आले. शाळेला कुलूप लावले. मास्तर निघाले हे कळताच सदा धावत आला. मास्तर चालत होते. सदा धावत धावत मागे येत होता. मास्तर थांबले. सदा धापा टाकत जवळ आला व मास्तरांना मिठी मारली. मास्तर बोलले, "सदा, तू मागे जा. तुझ्यावर तुझ्या आईवडिलांची जबाबदारी आहे." सदा रडू लागला. मास्तरांनी आपल्या भावना आवरल्या व सदाची मिठी सोडवून डोळे पुसत पुसत ते चालू लागले. सदा मात्र तेथेच मास्तरांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभा होता. बनगरवाडी हे खूप सुंदर पुस्तक आहे. आजच्या सरकारी शिक्षकांच्या समोर एक आरसा म्हणून माडगूळकर मास्तर प्रेरणादायी उदाहरण ठरतात. भारताची 1955 ची स्थिती कशी होती व तरीही वाड्यांवरही शिक्षणाची ज्योत पेटत होती हे खूप अनमोल आहे. आज भारताला स्वातंत्र्य मिळून केवढा काळ लोटला आहे, पण अनेक खेडी, वाड्या दुर्लक्षित आहेत, जेथे जीवनावश्यक कोणतीही सुविधा नाही व सरकारला ते माहितीही नाही. हाच आपल्या प्रगतीचा आलेख आहे. असो, पुस्तक खूप काही सांगून जाते. आजच्या सुविधाजनक समाजात जातीपाती, ईर्ष्या, मत्सर, स्वार्थ, फसवणूक, भ्रष्टाचार यात गुरफटलेले लोक स्वतः जगत नाहीत व इतरांनाही जगू देत नाहीत. आपल्या देशात सामाजिक परिवर्तनाची खूप गरज आहे, कारण समाज प्रगल्भ असेल तरच देश प्रगल्भ होऊ शकतो.